नमस्कार, मी प्रियंका. शंकरनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. नागपूर लोकसभेच्या पहिल्या टप्प्याची निवडणूक 19 एप्रिल रोजी पार पडली. नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी यंदा 75% मतदान होण्याचा विश्वास दर्शविला होता. मात्र यावेळी फक्त 48%च मतदान होऊ शकलं. याबाबत सामान्य जनतेत अत्यंत नाराजी पसरली आहे. कारण शहरात हजारो लाखोंच्या संख्येनं मतदारांची नावं मतदान यादीतून कापण्यात आली. कार्यकर्ता सगळ्या बूथवर गेले होते. तिथे आम्ही सर्वे केला. तिथे भरपूरशे जणांचे, मी पण एका बूथवर गेलो होतो. तिथे 4 तासामध्ये माझ्यासमोर कमीत कमी 800 ते 1000 पब्लिक परत गेले. आणि ते म्हणजे साधारण पब्लिक, त्यांना नाही माहीत की काय करावं लागते आणि कुठून नाव येईल. त्यांनी सुद्धा त्यांचं नाव नाही मिळाल्यामुळे त्यांनी वोट नाही केलं. आणि यांचं लिस्टमध्ये नाव का बरं नाही आलं, आम्हाला फक्त एवढंच माहीत करायचं आहे, का बरं नाही आलं. यंदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी देशजनहित पार्टीचे उमेदवार किवीसुका सूर्यवंशी यांनी याबाबत प्रशासनानं दखल घ्यावी म्हणून आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अभी तो ये अंग्रेजी है, आगे और वोट हमारा अधिकार है, वोट हमारा अधिकार है, वोट हमारा अधिकार है. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. लड़ेंगे, जीतेंगे, लड़ेंगे, जीतेंगे. प्रशासनाची लापरवाही आणि बेजबाबदारपणा याबाबत बॅनर बनवून प्रशासनाचा विरोध दर्शविण्यात आला. देशजनहित पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांच्या विरोधात निदर्शने केली. किवीन सूर्यवंशी, नागपूर लोकसभा उमेदवार. कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की 22 लाख वोटर आहेत आपल्या नागपूरमध्ये, परंतु 6 लाख लोकांनी वोट केलेलं आहे. तर बाकी वोटिंग कुठे गेली, बाकीचं काय झालं, त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. हे इलेक्शन पुन्हा घ्या तुम्ही करून. प्रशासनाची लापरवाही आहे नाही, ते ज्यांचं नावच नाही आलं, ज्यांचं नाव, माझ्या आईचं नाव नव्हतं लिस्टमध्ये. तर आता जाणून केलेलं काम दिसत आहे सर्व. षडयंत्र आहे एक, कोणती पार्टीला ते आपल्या कोणती पार्टीला प्रॉफिट करून देणार असणार, ते जेणेकरून आमच्या पक्षाला कमीत कमी वोट झाले ना. 7 लाख वोटाने मी जिंकणार होतो, तर ते वोट मिळालेच नाही. कुठे गेले 7-8 लाख लोक. चुनाव पुन्हा झाला पाहिजे, हे माझी मागणी आहे. हरीश गजानन दुरकर, मी पारडी नाका भंडारा रोड इथं राहतो. माझा बूथ क्रमांक 96 खोली नंबर 6 असा माझ्या प्रभागाचा होता पाणी टाकी. तिथे 1500 वोट उमेदवारांचे होते टोटल लोकांचे लिस्टमध्ये. आणि लिस्टमध्ये माझ्यासमोर एक गव्हर्नमेंटच्या 2 लोकांनी फ्रीमध्ये वोटिंग टाकली. आणि त्याच्यामध्ये 391 चुनाव म्हणजे वोटिंग झाले एका बूथच्या अंदर. सर, मी दिवसभर सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत बसलो आणि माझी साईन बी घेतली. हे फक्त तानाशाही आहे. याच्यासाठी सर हे काँग्रेस, बीजेपी, शिवसेना हे फक्त एकच तालीचे आहे. आणि 5 साली हे 5ही घर आहे. यांना माहीत आहे का माझ्या व्यक्तीला अगर तिकीट नाही भेटले तर तो बीजेपीत जाईल, आणि बीजेपीवाल्यांना भेटेल तर काँग्रेसमध्ये जाईल, आणि काँग्रेसवाल्यांना जाईल तर तो शिवसेनेत जाईल, आणि शिवसेनेत नाही भेटलं तर राष्ट्रवादी म्हणजे. असे ह्या लोकांचं मत आहे. मी हेच म्हणतो मित्रांनो, देशजनहित पार्टीला पुन्हा तुम्ही हक द्या. लोकसभेच्या पुन्हा नागपूरमध्ये पुन्हा एकदा इलेक्शन करा म्हणा. हे तानाशाही होऊन राहिली, लोकशाही नाही सर. सर हे फक्त गुन्हेबाजी आहे. आज मी प्रभाग क्रमांक 24 पूर्व नागपूर इथे राहतो. माझ्या आईचा होट दुसरा प्रभागात आला, प्रभाग क्रमांक 4. माझी सख्खी आई आहे, आणि माझ्या वडिलाचा दर्शन कॉलनीमध्ये आला. हे काय आहे? आणि काही लोक जे जिवंत असून त्यांच्या वोटिंगमध्ये काही नाव नाही, आणि मेलेल्या लोकांच्या इलेक्शनमध्ये नाव आहे. हे काय आहे? आणि ज्या लोकांची वोटिंग आहे ते वोटिंग करायला नाही येत आहे, आणि जे मेलेले लोक आहे त्यांच्या नावानं वेगळे लोक इलेक्शन करायला येते. हे तानाशाही आहे सर. पोलिंग बूथवर वोटर ID आणि मोबाईल नंबर सुद्धा घेतलेले आहेत.
त्याच्यावर काय आक्षेप घ्याल तुम्ही? सर त्याच्यावर असं काय की आधार कार्ड असं ऑनलाईनवाले डुप्लिकेट बी बनवून देते, कोणाच्या चेहरा कोठे लावून देते ना इलेक्शन घेते. हे सर्व ते फक्त तानाशाही आहे. कारण की इलेक्शनचे जे साहेब लोक आहे ते पण BJPचे आहे आणि काँग्रेसचे आहे. हे सर्व मिळलेली सरकार आहे, त्याच्याशिवाय काही नाही होत. जेव्हापर्यंत आमची जनता पार्टीची सरकार नाही येत तेव्हापर्यंत आम्ही काहीच नाही करू शकत सर. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामपंचायत गोटाणपार इथं हादरवून टाकणारी घटना घडली. लग्न कार्यात आलेल्या 12 वर्षीय चिमुकल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अमानुष अत्याचार करत हत्या करून तिला गाव जंगल परिसरात सोडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे देवरी तालुक्यासह अवघा गोंदिया जिल्हा हादरला. आरोपीला लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी घेऊन साथी देवरी तालुक्यातील बिरसा ब्रिगेडसह अनेक संघटना समोर आल्या आहेत. या घटनेचा निषेध मोर्चा काढून संबंधित विभागाला निवेदन देण्यात आलं आहे. या मोर्चात शेकडोच्या संख्येनं महिला व पुरुष उपस्थित होते. अरे नारी तेरा ये अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे. अरे नारी तेरा ये अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे. भारत माता तेरा अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे. राजमाला फांसी दो, फांसी दो, फांसी दो. नारी तेरा ये अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे. नारी तेरा ये अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे. हे माता तेरा ये अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे. शासित प्रयत्न आहे. हा एक झालेला अत्याचार महिलांवरच नाही, सर्व आपल्या जननीवर झालेला अत्याचार आहे. या अत्याचाराचे जेणेकरून संपूर्णतः त्याची चौकशी करून जेवढ्या लवकर तात्काळ कारवाई करण्यात येईल तेवढ्या लवकर आम्ही शासनाला या निवेदनाच्या माध्यमातून तात्काळ कारवाईसाठी पाठवित आहोत. एवढी मी या प्रशासनाच्या वतीने ग्वाही देतो. 19/4/2024 रोजी ते गोठणपार या ठिकाणी जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. जसं की आपल्याला सर्वांना माहीत आहे की 12 वर्षाच्या मुलीवर अत्यंत अनैसर्गिक असा प्रसंग झाला आहे आणि प्रसंग होऊन त्याच्या हत्या करण्यात आलेली आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपला तपास चालू आहे आणि आपण तात्काळ त्या सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करून सदर गुन्ह्याचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनातर्फे चालू आहे. हा जो लहान मुलीवर जो अत्याचार झालेला आहे आणि या अत्याचाराच्या माध्यमातून तिची हत्या पण करण्यात आलेली आहे. अशा वेळेस हे सर्व समाज मनावर आणि जेणेकरून आपल्या म्हणजे महिलांवर जो काही अत्याचार झालेला आहे याचे पडसाद सर्व समाज माध्यमातून सर्वावर देशभर असं पसरलेलं आहे. या ज्या कोणी कृत्य केलं असेल त्याला तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर या गुन्ह्यामध्ये तात्काळ त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टातून त्यांच्यावर कारवाई जे व्हावी असे मी या प्रशासनावतीने मी आपल्या वरिष्ठांना ह्या निवेदनाच्या माध्यमातून सर्व आपले निवेदने जे समाज माध्यमाने दिलेले आहेत आपल्याकडे सर्वांचे हे निवेदन मी शासनाला पाठवण्यात ग्वाही देत आहे. आणि सर्वात महत्त्वपूर्ण हे निंदनीय खूप दुर्दैवी अशी घटना आहे की आजपर्यंत आमच्या क्षेत्रामध्ये असं कृत्य कधी झालेलं नव्हतं. हा प्रथमतः आपल्या गोटाणपार ककुळी क्षेत्रामध्ये हे खूप असं नैना अर्कराचे अत्याचार झाला, अन्याय झाले आहे आणि ते आदिवासी समाजाला एकदम म्हणजे खूपच असं शर्मनाक घटना आहे. तर 4 दिवस लोटून गेले तरी पण आतापर्यंत त्या आरोपीचा शोध लागत नाही आहे. तर आम्ही सर्व संघटनाच्या माध्यमातून आज सर्व निवेदन दिलं. आम्ही त्या पद्धतीनं लवकरात लवकर कारवाई झाल्या पाहिजे आणि त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे सर्व संघटनाच्या माध्यमातून आज आम्हाला असं आव्हान करत आहोत. कारवाई नाही झाली तर पूर्ण आमचे आदिवासी संघटना आहे, समाज आहे, सर्व महिला वर्ग आहेत, सर्व जाती धर्माचे यांच्या सर्वांना आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आपण ते प्रयत्न करणार आहोत. पूर्ण देश लोकशाहीचा उत्सव साजरा करीत असताना ऐन मतदानाच्या पूर्वसंध्येला देवरी तालुक्यातील गोठाणपार ह्या ठिकाणी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवरती काही नराधमांनी तिचं अपहरण केला आणि तिला जीवे मारला अतिप्रसंग करून. ह्या घटनेचा आम्ही सर्व समाज बांधव ह्या ठिकाणी आलेले सर्व धर्माचे सर्व जाती समुदाय येऊन आम्ही माननीय SDO साहेबांना ह्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या भावना त्यांच्यापर्यंत व्यक्त करताना एक गोष्ट त्यांना सांगितली आहे की ह्या देशातील समजा आमच्या मुली, आमच्या माता, आमच्या भगिनी समजा सुरक्षित नसतील आणि घटनेला 2 दिवस 3 दिवस उलटूनही आरोपीचा शोध लागत नसेल तर येत्या 2-3 दिवसामध्ये
हा सगळ्या समाज बांधवांचा जनआक्रोश रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। आणि जर हे शांततामय जे आज चेहऱ्यावर दिसत आहे हे अशीच राहावी असं प्रशासनाला वाटत असेल तर त्यांनी आरोपीला शोधून त्याला तात्काळ अटक करावी आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी असं आमच्या सगळ्या समाज बांधवांचं मत आहे। मुळात अत्यंत लहान विद्यार्थिनी ह्या देशात सुरक्षित नसतील तर आपल्या मुलींना, आपल्या बहिणींना आपण शिक्षणासाठी बाहेर कसं पाठवायचं हा एक मोठा ज्वलंत प्रश्न ह्यावेळी उपस्थित होताना दिसत आहे। अशा घटना आमच्या भागामध्ये खूप कमी प्रमाणात व्हायच्या, पण हे प्रकरण अगदी समाजमन हलवणार आहे आणि असं कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही समाज समर्थन करू शकत नाही। अतिशय निंदनीय अशी ही घटना आहे आणि म्हणून आरोपींना तात्काळ अटक करून ह्या देशातील सर्व मुलींना आपण सुरक्षित आहोत याची खात्री ह्या प्रशासनाने द्यावी अशी आम्ही समाजाच्या वतीने विनंती करतो। शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेतून लोक जे विचार घेऊन गेले त्यांचे रूपांतर विजयात होईल। उद्धव ठाकरेंचे विचार अत्यंत मनाला भिडले, नक्कीच याचे रूपांतर 4 जूनला विजयात होईल असा दावा बुलढाणा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी केलं। या मतदारसंघात 6 आमदार भिडलेले आहेत। जिथं आमची सभा झाली तिथं मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री येत आहेत। चिखलीत नितीन गडकरी येत आहेत आणि अभिनेता गोविंद यांची सुद्धा रॅली होत आहे। काल JP नड्डा येऊन गेलेत, त्यांचे काय हाल झाले। शेवटी त्यांच्या आमदारांना सांगावं लागलं की लोक हेलिकॉप्टर पाहायला गेले। इतकं मूर्ख राहिलेत का लोक? एकीकडे सामान्य लोक विमानात बसण्याची ताकद निर्माण करू म्हणता, दुसरीकडे अशी व्यवस्था आहे त्यांची। माझी निश्चितच महायुतीच्या उमेदवारासोबत लढत आहे असंही नरेंद्र खेडेकर म्हणाले। विजयात रूपांतर होईल त्या सभेमधून जे लोक विचार घेऊन गेले ना, त्याच्या आताच काही मंडळी म्हणजे नॅशनल इश्यूवर बोलले, कुठं स्टेट इश्यूवर बोलले, कधी आपल्या जिल्ह्यातल्या प्रश्नावर बोलले आणि हे अत्यंत लोकांच्या मनाला भिडले ते त्यांचे विषय। त्यामुळे निश्चितपणे याचं रूपांतर विजयात होणारच आहे ना 4 जूनला। हे पहा, 6 आमदार भिडलेले। काल जिथं आपली सभा झाली तिथं मुख्यमंत्री आपले मिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे येत आहेत। चिखलीत नितीन गडकरी येत आहेत। त्यानंतर त्यांनीच मॅनेज केलेल्या वंचितचे लोकांना बी सुद्धा प्रकाश आंबेडकरांची सभा झाली। आता कोणीतरी सांगितलं मला गोविंदाची रॅली होऊ राहिली। असे अनेक प्रयोग त्यांचे होत आहेत। काल JP नड्डा जे आहेत त्यांचे अध्यक्ष, काल काय हाल झाले। शेवटी आमदार जे आहेत त्यांना सांगावं लागलं की लोक हेलिकॉप्टर पाहायला गेले। आता इतके मूर्ख राहिले का लोक विमानात बसण्याची ताकद निर्माण करू म्हणता एका ठिकाणी आणि एकीकडे म्हणता की हेलिकॉप्टर पाहायला गेले। म्हणून अशी अवस्था आहे त्यांची। आपण पहा, सगळ्याच लोक इथं येऊन चाललेले, तर 6 आमदारांना ज्या जनतेनं आमदार केलं, आता त्यांचा मूड पहा ना। त्यावेळेसचा मूड होता कदाचित त्यांना आमदार करण्याचा, पण तोही काही लोक जे पळाले ते बेमानी करतील असं लोकांना कधी वाटलंही नव्हतं। ज्याच्याजवळ प्रचंड धनशक्ती आहे, ज्याच्यासाठी तुम्हीच आता विचारलं की ज्याच्याजवळ 6 आमदार आहेत, मग त्याला तुम्ही मानता की नाही मानता? ज्यांच्याजवळ कुठंतरी मोदीजींचं नेतृत्व आहे, कुठंतरी आमच्या एकनाथ मिंदेचं नेतृत्व आहे, फोड्या करणारे फडणवीस आहेत, अजितदादा सिंचन घोटाळ्यावाले आहेत, त्यांच्याच भाषेत त्यांनी आता तर क्लीन चिट दिली असेल। असे अनेक लोक आहे असंवैधानिक सरकार राज्यामधलं आणि केंद्रातलं सरकार। त्यामुळे लढाई कोणाची होणार? प्रचंड धनशक्ती आणि राज्य सत्ता राजपाट असणाऱ्या लोकांसोबत आमची लढाई होईल। ती कुठेतरी ज्याला कोणी ओळखतही नाही, जे कोणीतरी आव आणतात, बडेजाव करतात, अपक्षाचं सिम्बॉलही अजून लोकांना माहीत नसतो आणि कुठेतरी अशा लोकांचा काही लढाईचा काही विषयच नाही। त्या रिंगणात कोण हे आम्ही नॉलेजही वाढवत नाही, पाहतही नाही। आमची लढाई निश्चितपणे महायुतीच्या माणसासोबत राहील। शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर यात्रेनिमित्त खानदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक पायी व बसने आई सप्तशृंगी मातेचं दर्शनासाठी जात असतात। चोपडा तालुक्यातून देखील मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी जात असतात। त्यासाठी चोपडा आगारातून सप्तशृंगी गडावर स्पेशल बसेस सोडल्या जातात। यावर्षी आतापर्यंत चोपडा आगार मधून 88 फेऱ्या बसच्या झाल्या आहेत। त्यापासून जवळजवळ 8 लाख रुपये उत्पन्न चोपडा आगार इथून मिळालं। आज देखील भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे 40 बसेस सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। त्याचबरोबर जे भाविक सप्तशृंगी गडावर गेलेले आहेत ते परतीच्या प्रवासासाठी 30 बसेस व्यवस्था देखील करण्यात आली असल्याचं चोपडा आगाराचे आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी सांगितलं। नमस्कार, आतापर्यंत नांदुरी यात्रेच्या 88 फेऱ्या झालेल्या आहेत। जवळजवळ 8 लाख रुपये उत्पन्न आलेलं आहे। त्याच्यातून आम्हाला प्रति किलोमीटर उत्पन्न जवळजवळ 42 रुपये मिळालेलं आहे आणि आजही चांगला प्रतिसाद मिळतोय। आज जवळजवळ 40 गाड्या सोडायचं नियोजन आहे, म्हणजे आजच जवळजवळ आमच्या 80 फेऱ्या होतील।
त्याचप्रमाणे उद्या सुद्धा परतीच्या प्रवासासाठी कमीत कमी 30 फेऱ्यांचं नियोजन आहे. त्या सर्व लागू आहेत. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना जी 75 वर्षावरील लोकांना फ्री आहे ती सुद्धा यात्रेत चालू आहे. 50% महिलांना सवलत आहे, ती सुद्धा या गाड्यांमध्ये लागू आहे. यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात भाविक पायी जाताना दिसले आणि ते आज रात्री ध्वज लागल्यानंतर सर्व परतीच्या प्रवासाला निघतील. खूप मोठ्या प्रमाणात विभागाकडून नियोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या जागाराच्या आज जवळजवळ 40 गाड्यांचं नियोजन आहे. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून तापमान 41 अंशावर असताना सोमवारी अचानक मुसळधार पावसानं हजेरी लावली. अचानक ढगाळ वातावरण आणि मुसळधार पावसामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी दर 2 दिवसांनी पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना रेनकोट सुद्धा बाहेर काढावं लागलं आहे. एकीकडे या गरमीच्या उकाड्यापासून शहराच्या नागरिकांना कुठंतरी दिलासा मिळाला आहे, मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पिकांवर संकट ओढावलं आहे. मोठ्या प्रमाणात विदर्भातील शेतकऱ्यांचं या अवकाळी आणि गारपिटीच्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगडे, शंखनाथ न्यूज नागपूर. भाजप खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा तडसच्या समर्थनार्थ काल वर्धा इथं समाजसेविका नूतन रेवतकर यांनी पत्र परिषद घेतली होती. हा अत्यंत गंभीर विषय असून या विषयाला घेऊन आपण पंतप्रधान नरेंद्र मोदीला यांच्या तडेगाव दौऱ्याच्या दरम्यान भेट घेण्यासाठी जाण्याचं जाहीर केल्यानं नागपूर पोलिसांची झोपच उडाली. गणेशपेठ पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या नूतनताई रेवतकर यांना सकाळपासून घरी नजरबंद ठेवून दुपारी 2:45 वाजता ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला ठेवलं. विशेष म्हणजे अनेक पदाधिकारी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सायंकाळी 6 वाजता त्यांना सोडण्यात आलं. भारतीय जनता पक्षाची व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही हिटलरशाही नाही का, असा सवाल समाजसेविका नूतन रेवतकर यांनी उपस्थित केला आहे. नमस्कार, मी नूतन रेवतकर. काल वर्धेला मी रामदास तडस यांच्या विरोधात पत्र परिषद घेऊन त्यांची सून पूजा तडस हिला न्याय देण्याच्या उद्देशाने आज तिथे पंतप्रधान मोदी येणार होते, तर न्याय देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी आम्ही आज जाणार होतो असं मी तिथे जाहीर केलं होतं. त्या अनुषंगाने आज सकाळपासून माझ्या घरात 4 ते 5 पोलीस येऊन बसले आणि मला नजरकैदेत ठेवलं. त्याच्यानंतर मी बाहेर जेव्हा निघाली तर मला वारंवार फोन करून बोलावण्यात आले की PI साहेब भेटायला बोलवत आहेत आणि मी इथे आल्यानंतर यांनी मला ताब्यात घेतलं, मला बसवून ठेवलं. आत्ता 6 वाजताची वेळ आहे, यांनी मला आत्ता सोडलेलं आहे. आज चुनाव के दिन नागपुर में आज महत्वपूर्ण लोकसभा का जो चुनाव है, वो चुनाव के दिन हमारी महत्वपूर्ण पदाधिकारी जो महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की संगठन सचिव है, आदरणीय हमारी नेता नूतनताई रेवतकर, इनको सुबह से मोदी सरकार की, ये भाजपा सरकार की हिटलरशाही के द्वारा सुबह से घर में नजर कैद करके रखा और उसके बाद दोपहर के बाद से गणेशपेठ पुलिस स्टेशन में यहाँ पर उन्होंने उनको बिठा के रखा. उनका गुनाह इतना ही था कि उनने सिर्फ रामदास तड़स, जो कि वर्धा के खासदार है, जिन्होंने अपनी बहू को लोहे के रॉड से मारा, उसको न्याय दिलाने के लिए वो हमारे पंतप्रधान को ले जाके मिलना चाहती थी. वो एक महिला को, एक बेसहारा महिला को न्याय दिलाना चाहती थी. उस बेसहारा महिला को न्याय दिलाने की सजा उनको ये मिली कि मोदी सरकार की और ये भारतीय जनता पार्टी की सरकार की हिटलरशाही द्वारा उनको आज यहाँ पर चुनाव के महत्वपूर्ण दिन, जो कि जनता को वोटिंग करने का दिन था, वोटिंग लोगों को करवाने का दिन था, एक कार्यकर्ता के रूप में वो महत्वपूर्ण दिन होता है, वो महत्वपूर्ण दिन पूरे भारतीय जनता पार्टी के द्वारा षड्यंत्र रचकर इनको पुलिस थाने में यहाँ पे बिठा के रखा. इसका मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से भारतीय जनता पार्टी की हिटलरशाही, मोदी सरकार की हिटलरशाही का तीव्र निषेध करता हूँ. कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज नागपूर. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या
शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। संपर्क साधा 8605 24 50 80। लँडलाईन नंबर 0712 25 67 74 7।